सत्ता आहे, थेट जाऊयात तिथे. तिशीतली असतील हात वरती करा. सगळे तरुणच ना, नुसतं मनानी नाही, जिद्दीने पण असायला पाहिजे, मगच तरुण आपण समजतो. ठीक आहे, आता तुम्ही जो तरुण वर्ग आहे, तुम्ही मला सांगा, गेल्या 2-2.5 वर्षातली जी गोष्ट आहे, आपले अनेक उद्योग जसं तुम्ही बघितलं, आपल्या आई वडिलांचे जे जनरेशनचे आहेत, त्यांच्या पिढीतले आहेत, ते सांगतात तुम्ही शेती करू नका, तुम्ही कृषी क्षेत्रात येऊ नका. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, आणि काय कृषी क्षेत्राचे हाल झाले तुम्ही बघितलं. अन्नदाता आज नाराज आहे, हैराण आहे. मग साहजिक आहे, तुम्ही कुठे जाणार? इंडस्ट्री शोधतो ना आपण, MIDCत जातो, शहराकडे जातो, नोकऱ्या पाहिजे असतात आपल्याला. 2014 साली आपल्याला काय सांगितलं होतं? त्यावेळी भाजपाने सांगितलं होतं प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी नोकऱ्या या देशातल्या तरुणांना देऊ. 10 वर्षात तरी 2 कोटी नोकऱ्या आल्यात का कोणाच्या नशिबात? आल्यात कोणाकडे? आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना मला होता, आणि तेव्हा देखील 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण ह्या राज्यात आणू शकलो. मी होतो, सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब असतील, आम्ही सगळे द्यावसला गेलो होतो. कधी महाराष्ट्रात आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र केला. आपण आपले उद्योग जे काही आहेत ते तर वाचवलेच, कामगारांना वाचवलं, कामगार कायद्यांना आपण त्यांच्या बाजूनी राहिलो. पण आज आपण पाहतोय कामगार कायदे तर ह्या बदलायचेच आहेत. हे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट, कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट आणायचं आहे. आणि त्याहूनही पुढे भीतीदायक म्हणजे आपल्या देशामध्ये नोकऱ्याच निर्माण होत नाहीयेत, तर आपण जाणार तरी कुठे? आपल्या वेळी जसं आपण सांगितलं, कामगार कायदे बदलू नाही दिले, अजून कडक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या वेळी कामगारांच्या हक्काचं बोललो, ते उद्योगपतींच्या देखील हक्काचं बोललो. कारण उद्योगपती जगले तर कामगार जगतील, कामगार जगले तर उद्योगपती जगतील, ही आपली भूमिका आहे. पण हे होत असताना आपण जेवढे उद्योग वाढवू शकलो आपल्या राज्यामध्ये, जेवढी गुंतवणूक आणू शकलो, गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही एक तरी नवा उद्योग ह्या राज्यात आलेला ऐकलाय का? बघा, प्रचाराची गरजच नाही काढणे साहेब, सगळ्यांना माहिती आहे. सुनील शिंदेजी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, चला आपण मोजूया गुजरातला काय काय गेलं ते मोजूया. पहिली गोष्ट काय गेली? वेदांत फॉक्सकॉन, बरोबर ना? म्हणजे गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न. तिथे येणार आहे मी, तिथे येणार आहे मी. पण पहिलं म्हणजे वेदांत फॉक्सकॉन नेलं कुठे? बलड्रग पार्क नेला कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क नेला कुठे? एअरबस टाटा नेला कुठे? वर्ल्ड कपची फायनल नेली कुठे? मला तुम्ही सांगा, जे सांगतात पुत्रप्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटली, मग भारत के पुत्रप्रेमामुळे वर्ल्ड कप हरला नव्हता? गुजरातला नेण्याची गरज काय होती, जे आमच्या वानखेडेत व्हायला पाहिजे होतं? पण आज हे सगळं होत असताना जेव्हा आपले गद्दार 40 सुरतला पळून गेले होते, तो गद्दारीचा ठपका जो आहे तसाच मी तुम्हाला सांगतोय. तिथून ही सुरुवात झाली. थँक्यू बोलायला सगळे उद्योग आपल्या राज्यातून तिथे पळवले गेले. सगळे एक उद्योग इथून नेत असताना हा विचार कधी मिंदे सरकारने केला नाही, हा कधी विचार ह्या फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गद्दारांनी केला नाही, हा विचार कधी भाजपाने केला नाही की प्रत्येक पाऊल त्यांचा महाराष्ट्र विरोधी होतं, प्रत्येक पाऊल त्यांचं महाराष्ट्र द्वेष्टांचं पाऊल होतं. ही जनता हे बघेल हा त्यांनी विचार केला नव्हता. त्यांना